5 वाजता दिवसाची सुरुवात झाली. आज 15 ऑगस्ट असल्यामुळे सकाळपासून जरा जास्तच धावपळ होती. तरीसुद्धा चहा ठेवला आणि निवांत 2 मिनिटं बसून तो चहा घेतला. त्यानंतर अंगणाची साफसफाई करायला घेतली. एकीकडे माझं झाडणं आणि पाणी टाकणं सुरू होतं आणि दुसरीकडे मुलांना उठवायची तयारीसुद्धा सुरू होती. रोजपेक्षा जरा जास्तच लवकर उठवायचं होतं म्हणून अशी लढाई-गोडाई लावून मुलांना उठवणं सुरू होतं. ते उठले आणि तेवढ्यातच यांची तयारी झाली. हे यांच्या ड्युटीवर गेली. स्मितूचं आवरलं आणि रिदूचं मात्र आवरायचं होतं म्हणून त्याच्या मागे लागून त्याची तयारी करून घेतली. ही प्रेसची कपडे बघून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात. कारण की आपल्याला प्रेसचे कपडे फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच मिळायचे. त्यानंतर पटकन अशी मुलांची तयारी करून घेतली कारण की आज एकदम नीट अँड क्लीन टॉप-टिपमध्ये जायचं असते. हे तर आपल्याला लहानपणीपासून डोक्यात असते. त्यानंतर ते जे काही झेंड्याचे सामान वगैरे असते ते मी असं डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिलं होतं. तेच आता काढून त्यांना लावून देत आहे. बॅच वगैरे जो असतो तो. सुंदर रिदू दिसत होता की तो कॅमेरासमोर येऊन मस्त असं दाखवत होता आणि स्माईल करत होता. चला आता पटकन नेऊन देते मुलांना आणि लगेचच परत येऊन बाकीचे जे काही कामं आहे ती सुद्धा करते. मुलांना घरी सोडून आल्यावर माझ्याकडे फक्त 1 तास होता आणि या 1 तासामध्ये मला चहाची भांडी घासायची होती, मशीनमध्ये कपडे लावायचे होते आणि त्यातल्या त्यात झाडू पोछा करून अंघोळसुद्धा करायची होती आणि परत मग 1 तासाने मुलांना आणायला जायचं होतं. कामं करत होती तेवढ्यातच यांचा फोन आला की रिदूला मी आणून देते. त्यामुळे अजून माझं जे काही राहिलेलं काम होतं तेच आवरून घेतलं. त्यानंतर पटकन असा अंघोळ वगैरे करून घेतली आणि सगळ्यात आधी देवपूजा केली. पण आता पोटासाठी पण काहीतरी करायचं होतं म्हणून फक्त मसाले भात केला. कारण की आज नाश्त्यासाठी बाहेर जायचं होतं. नाश्त्यासाठी बाहेर निघालो तेवढ्यातच इथे रॅली दिसली. शेतकऱ्याच्या जमिनी ज्या विमानतळाखाली जाणार आहे त्यासाठीची ही रॅली होती जमिनीच्या हक्काची. आता ही रॅली बघून इतकं ट्रॅफिक जाम झालं होतं की साईडने आम्ही निघायचा प्रयत्न केला. पण 10-15 मिनिटाच्या नंतर आम्हाला साईडनी थोडासा रस्ता मिळाला आणि मग आम्ही कच्च्या रस्त्यातून प्रवास करत करत आमच्या नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलो. इथं येऊन सुद्धा एवढी वेटिंग होती की बाहेरच मुलांना पाळण्यावर झुलत ठेवलं. म्हणजे बाहेर पण नाश्ता करू शकतो तरीसुद्धा अंदर जाऊनच आम्हाला करायचा होता. मस्त असा नाश्ता आला आणि त्यानंतर आम्ही घरी परतलो. चला भेटू आजच्या व्लॉगमध्ये. एवढंच. बाय बाय.